मित्रांनो, वेलकम टू द डे 225 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. कसे आहात तुम्ही? 225 दिवस झालेले आहेत. येट अनदर स्मॉल माइलस्टोन. जसं आपण 25, 50, 75, 100 असं एक छोटासा माइलस्टोन आहे माझ्यासाठी, असं मला वाटतं. ऑफकोर्स आपण त्याला सेलिब्रेट नाही करणार आहे, पण 225 दिवस खूप झाले यार व्लॉगिंगसाठी डेली. बट ऑफकोर्स ह्याच्यापेक्षा जास्त दिवस झालेत, पण मध्ये मध्ये आपण नाही टाकत व्लॉग. कधी कधी गॅप घेतो, एखाद दिवस. तर त्याच्यामुळे जास्तच दिवस झाले असतील, पण आज व्लॉग टाकायचा 225वा दिवस आहे आपला. आणि मला खूप भारी वाटतंय. आणि ज्या दिवशी 365 डेज होतील तेव्हा तर मजाच येईल, खूप मजा येईल. 1 वर्ष ऑफ डेली व्लॉगिंग. ओ माय गॉड, विचार करूनच होते. बट तेच आहे, डेली ब्लॉगिंगचा एक मेजर मला गोष्ट कळली की विचार नाही करायचा जास्त ह्याच्याबद्दल की व्लॉग काय असेल, कसा असेल, काय होईल, काय नाही होईल. कारण की कॉन्टेंट निघतो, कॉन्टेंट येतो, कॉन्टेंट होतो ऑटोमॅटिकली, कारण तुम्ही एक लाईफ जगत असता. आणि आता करून करून ती सवय झाली आहे की कॉन्टेंट बनवावा किंवा तयार करावा लागत नाही, बट ऑटोमॅटिक आयुष्यासाठी दिवसात एक अशी गोष्ट होते ज्यात एक असं मस्त काहीतरी कॉन्टेंट किंवा एक असं टॉपिक निघतो, असं बोलू शकतो आपण. सो ते आता त्याची सवय झाली आणि डेली ब्लॉग करत असल्यामुळे आता तो ईज मला मिळाला आहे की कसं करायचं आहे, काय करायचं आहे, आणि जास्त प्रेशर नाही घ्यायचं आहे. तो डेली ब्लॉगिंगचा हाच विषय की प्रेशर नाही घ्यायचं आहे. जसं की आता काल मी व्लॉग नाही टाकला कारण मी विचार करत होतो, अरे आज काय व्लॉग जाईल. एक तर बिझी होतो खूप, एक इम्पॉर्टंट मीटिंग चालू होती 4-5 तासाची, आणि माझा अख्खा दिवस आणि डोकं त्याच्यातच गुंतलेलं होतं. पण मी तो विचार करायला लागलो की आज काय टाकायचं, आज कसं काय करू, व्लॉग काय करू. मग एका पॉईंटला माझ्या डोक्यात विचार की जर तू काय करू, म्हणजे तू बनवायला जर जातोय व्लॉग, तर मग त्यापेक्षा नको टाकूस काहीतरी उगाच लोकांना दाखवायला म्हणून बनवणं चुकीचं. म्हणजे अशा पण गोष्टी येतात डोक्यात कधी कधी, आणि मग ते मी कॅन्सल आउट करतो. आणि मग काल मी नाही टाकला व्लॉग, पण मग आज टाकतोय आपण, है की नाही. सो आज कधी कधी मी नाही टाकत किंवा मंडेला नाही टाकत. सो व्हॉट एव्हर. मी असं आता प्रेशर घ्यायचं सोडून दिलं आहे. कधी कधी तर असं पण प्रेशर येतं की समजा करंटचा व्लॉग आला सकाळी आणि माझं अजून काय झालंच नाही, तर मला असं की पहिला करंटने व्लॉग टाकला, मग आता माझं काय, मग मी कसं करू, काय करू. मग ते प्रेशर घ्यायला लागतो मी. जे सगळ्या क्रिएटिव्ह फील्डमध्ये सगळ्याचं प्रेशर येतं आणि सगळे ओव्हर थिंकिंग करतात, त्याच्यात काय एवढं नाविन्य नाही आहे. बट मग मी ते नाही घेत प्रेशर. आता आजकाल ते सवय झाले 200 दिवसानंतर की ठीक है ना, कुछ नहीं होएगा, ऐसा जिंदगी बदल नहीं जाएगी आज मैंने अगर व्लॉग नहीं डाला, या लोग मुझे आके गला नहीं पकड़ने वाले कि तू आज का नहीं व्लॉग टाकला. सो टेक अ चिल पिल, टेक अ चिल, डोंट वरी अबाउट थिंग्स एंड जस्ट डू व्लॉगिंग नाउ. The question of all time, the biggest question in the comments. बा कुठे आहे? सो नुसत्या मला गेल्या महिनाभर एकच कॉमेंट येते, बाकुठे 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 कुठे बाकुठे 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 आहे बाकुठे. ओके, बिफोर मी सांगतो तुम्हाला. बट पहिली गोष्ट तर बा इज समवन हू इज वर्किंग विथ मी फॉर अ व्हेरी लॉंग टाईम. आणि मी गोष्टी हे करत असतो, चेंज करत असतो. लोकांबरोबर काम करायच्या पद्धती चेंज करत असतो आणि लोकांना एलिव्हेट करत असतो इन टर्म्स टू ते जास्त चांगलं काम अजून करतील, जेणेकरून मला पण फायदा होईल त्यांच्यासोबत काम करायचा आणि त्यांना पण फायदा होईल माझ्यासोबत काम करायचा. ओके. सो आणि दुसरी गोष्ट, एक गोष्ट की कॉमेंट्समध्ये लोक विचारत आहेत, विच इज ऑफकोर्स फाईन. मी एवढ्या वेळ बाला बघताय आणि आता कुठे तो दिसत का नाही आहे, का नाही माझ्यासोबत, हे सगळे प्रश्न तुम्हाला पडणारच आणि मला माहीत होते हे पडणारच होते. बट त्यांना आन्सर द्यावे की नाही मला पहिले समजत नव्हतं की ओके, दिस इज अ पर्सनल डिसिजन. जे पण आम्ही डिसिजन घेतलं आहे त्याचं पर्सनल डिसिजन आहे, पण मग ते तुम्हाला सांगायला पाहिजे की नाही पाहिजे. कारण की अशा अनेक पर्सनल गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला नाही सांगत, तुम्हाला दाखवतही नाही. कारण की तुम्ही 20 मिनिटाचा व्लॉग बघता आणि माझा 24 तासाचा दिवस असतो. तर माझं हे आयडियोलॉजी आहे. अगेन दिस इज नॉट रिलेटेड टू बा, बट एक जस्ट आता हा विषय निघाला आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो की माझी अशी आयडियोलॉजी आहे की मी एक कॉन्टेंट क्रिएटर आहे. माझं काम आहे तुम्हाला एंटरटेन करणं माझ्या कॉमेडी आणि आर्ट थ्रू. whatever I give you information, I give you entertainment in terms of comedy, in terms of share of the day, आणि अनेक गोष्टी.
तर तुम्ही जर माझा ब्लॉग बघायला आलात सकाळी दुपार संध्याकाळ जेव्हा का तुम्ही माझा ब्लॉग बघता, तर तुम्हाला जर माझ्या आयुष्यातल्या सगळ्या पर्सनल गोष्टी सॅड किंवा सॅड नाही म्हणता ना, पण प्रॉब्लेम्स आणि हे सगळं सगळं बोलत बसलो, तर मग तुम्ही माझे ब्लॉग का बघाल किंवा कोणीही का बघावं? कारण तुमच्या आयुष्यात तुमचे प्रॉब्लेम्स आणि तुमचं दुःख, तुमचं काय व्हॉटेव्हर जे आहे ते आहेच. तुम्ही माझ्याकडे येऊन ते विसरण्यासाठी आपण एंटरटेन करतोय ना तुम्हाला. तर मग त्याच्यामध्ये ह्या पर्सनल गोष्टी सांगण्यात काय पॉईंट नाही, म्हणून मी कधीच कुठली गोष्ट पर्सनली सांगत नाही. तुम्हाला असं वाटत असेल की डेली ब्लॉग थ्रू खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला कळतात. ऑफकोर्स कळतात, पण ते 50% असतात. 50% कधी रिव्हील नाही करत मी, कारण मला वाटतं की एक पर्सनल प्रायव्हेट लाईफ असली पाहिजे आणि ती मेंटेन केली पाहिजे आणि त्याची एक लिमिट आणि एक लाईन असली पाहिजे. ते सगळ्याच कॉन्टेंटसाठी केलं ना नाही चालत, मला नाही आवडत आणि श्रियाला पण नाही आवडत. आणि अनेक अशी लोक आहेत ज्यांना नाही आवडत कॅमेरावरती येणं किंवा एकदम ओपनली सगळ्या गोष्टी डिस्कस करणं. सो आय जनरली शो फन पार्ट, ओनली फन पार्ट. माझ्या आयुष्यातले जेवढे आनंदाची मोमेंट आहेत, आय वॉन्ट टू शेअर विथ यू गॅट, सो दॅट तुम्ही पण आनंदी व्हाल. कॉमेडी मोमेंट्स आहेत ते पण तुम्हाला दाखवतो, जे तुम्ही पण आनंदी व्हाल. एक्सपिरियन्सेस आहेत ते पण तुम्हाला दाखवतो, म्हणजे त्या एक्सपिरियन्सेस तुम्हाला घ्यायला पुढे घेताना मदत होईल किंवा त्यातनं कधी शिकायला मिळेल किंवा त्यातनं अगेन कॉमेडी एंटरटेनमेंट मिळेल. दॅट्स द ओनली थिंग. आता ह्याचा बाशी काही संबंध नाही, तो वेगळा विषय आहे. बट बा कुठे? तर बा इथे लोक विचारतायत तू कुठे आहेस, तू कुठे आहेस, त्यांना सांग कुठे आहेस तू. इकडेच आहे मी, कुठे जात नाही आणि कुठे जाणार पण नाही. सो खूप टाईमपासून कॉमेंट्समध्ये येते बा कुठे, बा कुठे. त्याचं फायनली तुम्हाला मी आता उत्तर देतो की बा कुठे आहे. 1 महिना झाला. पहिली गोष्ट, 1 महिन्यातले 15 ते 18 दिवस मी ट्रॅव्हल करत होतो, ठीक आहे. दुसरी गोष्ट, माझा असा प्लॅन होता की फ्रॉम द न्यू इयर, फ्रॉम 2025, आय शुड गिव्ह बा, मेक बा अ पार्टनर ऑफ JNT, ठीक आहे. अँड गिव्ह हिम सर्टन पर्सेंटेज, म्हणजे पर्सेंटेजवाले पार्टनर असतात ना, तसं पार्टनर. अँड बिझनेस साईडमध्ये बाला शिफ्ट करायचं फ्रॉम पर्सनल मैनेजमेंट, म्हणजे डे टू डे जे जवजवाट जो है उसमें से निकाल के उसको क्या बोलते उसको बिझनेस साईडला जास्त मूव्ह करायचं त्याला. एक्सपांड इन टर्म्स ऑफ बिझनेस, इन टर्म्स ऑफ लार्जर वर्क, नॉट डे टू डे वर्क. आधी बा काय करायचा, याचं एक बाच्या बड्डेला पण ब्लॉग पण बोललो की बा आपलं पर्सनल मॅनेजमेंट बघायचा, दिवसातलं सगळं मॅनेजमेंट बघायचा, शूट बीट कॉर्डिनेशन हे ते सगळं करायचा. सो इव्हेंच्युअली वी बोथ रिअलाइज की ह्याच्यामध्ये खूप सारा त्याचा पर्सनल माझ्या सगळ्या गोष्टी बघण्यामध्ये टाईम जातो आहे. आणि प्लस तो बिझनेस एक्सपान्शन जे आम्हाला करायचं आहे, नुसतं नॉट ओनली ब्रँड्स बट ऑल्सो डिफरंट ॲस्पेक्ट्स वॉट वी आर वर्किंग ऑन, जे तुम्हाला लवकरच दिसतील. सो त्यासाठी मी बाला म्हटलं की तू या सगळ्यातनं मुक्त हो, या डे टू डे लाईफमध्ये जे रोज तो यायचा आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करता यातनं मुक्त, आणि लुक जस्ट ओनली आफ्टर द बिझनेस साईड ऑफ JNT म्हणजे जस्ट नील थिंग्स. सो त्याच्यामुळे त्याचं आता व्लॉगमध्ये दिसतं, आणि इव्हन मला भेटणं पण कमी झालं आहे, कारण की तो त्याच्या लेवलला गोष्टी वर्कआउट करतोय, सॉर्ट करतोय, माझ्या वतीने लोकांना भेटतोय, माझ्या वतीने मीटिंग्स करतोय, माझ्या वतीने सगळ्या गोष्टी करतोय. सो हे जी आहे हा एक पर्सनल मूव्ह होता माझा, आणि ह्याच्याबद्दल मी मगाशी बोलत होतो की पर्सनल गोष्टी मला जास्त शेअर करायला आवडत नाही, कारण की ऑफकोर्स ते सगळ्या तुम्हाला सांगून मी करू काय. पण आता एवढा आहेच बाला डिमांड, तर बोलला बाला सांगावं की तू जरा ये. म्हणून मी बोललो की ग्रीसमध्येच मला डोक्यात आयडिया आली की एक काम करूया, आपण बासोबतच एक व्लॉग बनवूया आणि लोकांनाच उत्तर देऊया ह्या सगळ्या गोष्टीचं. सो परत मी ह्याच्यात तुम्हाला जास्त डिटेल्स सांगणार नाही, कारण की ही माझी पर्सनल गोष्ट आहे, ही आमची पर्सनल गोष्ट आहे की काय आम्ही चेंजेस केले आहेत, कशा पद्धतीने आता कोण फंक्शन होणार आहे. माझी टीम आहे, माझ्या टीममध्ये 4-5 लोक आहेत इन्क्लुडिंग बा. त्याच्यामुळे बा कुठला पार्ट हँडल करतोय, तर इज हँडलिंग द बिझनेस पार्ट ऑफ इट, अँड दॅट्स वाय विल बी नॉट सीन. याच्या पुढे पण जास्त तो दिसणार नाही, कारण की त्याला आता वेगळं कामाला लावून टाकलं आहे मी फॉर दॅट. अँड ऑफकोर्स डे टू डेसाठी जसं तुम्ही की प्रशांतची वाईफ आहे रुपाली, ती आता त्या डे टू डे गोष्टी बघते, म्हणजे शेड्युलिंग लावणं, कॅलेंडर बघणं वगैरे. रजत इज देअर, हु इज शूटिंग अँड रायटिंग अँड हेल्पिंग मी क्रिएट आयडियाज. शर्वरी इज वन मोर ॲडिशन टू द टीम, हु इज लुकिंग आफ्टर द एडिट पार्ट अँड सगळं. सो अशी आपली एक टीम आहे, आणि असं सगळं आपलं काम चालत राहतं. आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर टू एव्हरी वन. आता एवढं सांगितलंच आहे, तर हे पण सांगतो तुम्हाला मी की आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी टाकला आहे, तो बा हँडल करतो. आणि त्या ईमेल आय डीवरती तुम्ही जर तुम्हाला मला कनेक्ट व्हायचं आहे इन टर्म्स ऑफ कोलॅबरेशन, इन टर्म्स ऑफ ब्रँड कोलॅबरेशन, इन टर्म्स ऑफ कास्टिंग, इन टर्म्स ऑफ कॉलेज इव्हेंटला येशील का दादा, इन टर्म्स ऑफ
असा असा कॉन्टेंट शूट करायचा आहे, तुला इथे चांगला कॉन्टेंट मिळेल, तू आम्हाला इथे व्हिजिट देशील का, किंवा गणपतीचं इन्व्हिटेशन आहे, दिवाळीचं इन्व्हिटेशन, वॉट एव्हर. म्हणजे बेसिकली मी तुम्हाला बाचा कॉन्टॅक्ट देतोय असं समजा स्ट्रेट अवे, की त्या ईमेल आय डीनी तुम्ही त्याशी कनेक्ट व्हाल, तो त्याच्यावर तुम्हाला रिस्पॉन्ड पण करेल. नॉट सगळे मेल्स, नॉट फालतू, काय काय लोक काय पण मेल करतात की दादा 25,000 रुपये पाहिजे होते ना, तर मी जीव देईन, प्लीज 25,000 पाठव, असे पण लोक आहेत ह्या नंबरवर जीपे करतात. अशा गोष्टींना रिप्लाय नाही येणार आहे. जे कामाचे आणि खरंच सेन्सिबल आहे आणि खरंच आम्हाला असं वाटतं की हां हे आपल्या हेल्पफुल आहेत, त्या ईमेलला आम्ही तो रिस्पॉन्ड करू. आम्ही म्हणजे बाचं रिस्पॉन्ड करेल. सो इट्स कन्सिडर दॅट ईमेल ॲज हिज पर्सनल ईमेल आय डी. सो त्याच्यावरती तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळेल. आणि ह्या प्रश्नांची पण उत्तर की बा कुठे आहे, तर तो सांगेल सध्या लोणावळ्याला गेलोय का सध्या दापोलीला गेलोय, ते पण तो तुम्हाला सांगेल. सो आय होप द क्वेश्चन, मोस्ट अवेटेड क्वेश्चन इज आन्सर्ड. तेरे को कुछ बोलणे काय? नको, म्हणजे मी असा सीन आहे की कुठे जायचा विषय येत नाही पहिली गोष्ट तर. आणि थँक्यू सो मच, म्हणजे तुम्ही हे विचारतात. आणि बहुत प्यार है भाई तेरे को. हा, म्हणजे मला पण डीएम्स आलेत, पर्सनली पण डीएम्स आलेत. पण म्हटलं जोपर्यंत आपण त्या गोष्टींवरती अजून हे व्यवस्थित ते सेट करत नाहीत ना, तर आपण लेट्स नॉट ते आपण सध्या नको हे करायला, रिव्हील करायला. आणि ते तसं पण नाही झालं रिव्हील. ते आता हळूहळू समजेल आपल्या कामांमधनं कसं आहे काय. ते त्याच्यातच मजा आहे. म्हणजे मला आता सांगण्यात काय पॉईंट नाही वाटत की आज माझा हा प्लॅन चालू आहे, माझा तो प्लॅन सांगितला तर मग ते होत नाही कधी. त्याच्यामुळे आम्ही इस साल थोड़ा बड़ा कुछ सोच रहे, बड़ा कर रहे हैं. नॉट ओनली इन टर्म्स ऑफ कॉन्टेंट बट ऑल्सो इन टर्म्स ऑफ बिझनेस. वी आर थिंकिंग इन टर्म्स ऑफ, परत आता बोलायला लागलो मी. सो मला असं वाटतं की डन आहे विषय, ओके आहे, सगळे शांत व्हा. कॉमेंटरी पण करत राहा, बा कुठे कारण मला एंगेजमेंट मिळेल. मला आवडेल. तो ते लाल झाला बा, तिकडे लाल झाला. सो येस, मला असं वाटतं की आय होप यू गायज आर हॅपी. आणि हा व्लॉग पण इथेच मी संपवतोय, कारण की आता काय अजून नाही माझ्याकडे. माझा दिवस पण संपला आहे, मागे बघा रात्र झाली आहे. तर मात्र आम्हीच दिसतोय, पण रात्र झाली आहे. आणि आज आपण काही ऑर्गॅनिक रील शूट्स केले, मग ते असं सगळं त्याच्यामुळे सगळा दिवस तिथे गेला. बट या व्लॉगला मी इथेच संपवतोय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. आणि कॉमेंटमध्ये सांगा आता फायनली बा कुठे आहे ते कळल्यावर आता काय विषय आहे, आता काय वाटतंय तुम्हाला. ठीक आहे, बाय. सपोर्ट कीजिए भाई, सपोर्ट कीजिए. पुलिस स्टेशनला कंप्लेंट करीन मी. सपोर्ट करा मला.